रुपये खर्च येतात. फक्त क्रेन आपल्याकडे नाहीये, पोलाद आपल्याकडे, माणसं आपल्याकडे, पण टेक्नॉलॉजी आपल्याकडे नाहीये. प्रचंड पैसा जातो. नॅचरल गॅस मध्ये नक्की तुम्ही पाहिलं असेल, बॉम्बे हाय तुम्ही पाहिलं, तर बॉम्बे हायवर अशी फ्लेम जळत असते. ती जळणारी फ्लेम तुम्ही नक्की पाहिली असेल. आपल्याला आनंद होतो, काय जळणारी फ्लेम, बॉम्बे हाय, अरे ते पाहिलं ती. पण मला दुःख होतं मित्रांनो, तो नॅचरल गॅस जाळला जातो. ज्यावेळी सेपरेशन होतं, बायफर्केशन होतं नॅचरल ऑइलचं, त्यावेळी नॅचरल गॅस बाहेर टाकला जातो आणि त्याचं गॅस ट्रॅकिंग करून तो LPG मध्ये किंवा CNG मध्ये कन्वर्ट केला जातो. आपल्या सगळ्या तेलविहीरींवर, काही तेलविहीरींवर 1999 पर्यंत, 97-98 पर्यंत गॅस क्रॅकिंग युनिट नव्हतं. आपण आपला गॅस, मी ज्यावेळी दिग्बोईला गेलो, त्या दिग्बोईच्या जवळ नुमालीगडला, तर नुमालीगडला मोठी विहीर खोदलेली होती. क्रेन्स काम करत होत्या, पाणी टाकलेलं जात होतं आणि काम करत होते. त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेलं होतं. का? तर नॅचरल गॅस जाळण्यासाठी. गॅस क्रॉकिंग युनिट नसल्यामुळे नॅचरल गॅसचं LPG मध्ये रूपांतर होत नाही, CNG मध्ये रूपांतर होत नाही. प्रचंड लिटर्स ऑफ गॅस आपण जाळतो. फॉर्च्युनेटली आपलेच महाराष्ट्राचे ऑइल मिनिस्टर होते, त्यांनी फार चांगल्या गोष्टी केल्या. दिग्बोईमध्ये गॅस क्रॅकिंग युनिट बनवलं, नुमाली गॅस मध्ये बसवतायत. आपल्याला LPG जरी 20 रुपयांनी महागणार असेल तरी फॉर्च्युनेटली विचार करा. जर आपण 65 साली अमेरिकेचा विचार करून जर तेलविरी खोदायला सुरुवात नसती केली तर 30% प्रोडक्शन आजचं आपलं जे आहे ते कमी करावं लागलं असतं. आपला सगळा इम्पोर्ट जो आहे त्याच्यामध्ये मेजर इम्पोर्ट हा फ्युएलचा आहे, तेलाचा आहे. मित्रांनो, आपण आसाममधून तेल आणतो, सगळीकडून तेल आणतो. तेल पाईपलाईनने आणत नाहीत, आपण टँकरने आणतो. आणि टँकरने आणत असताना लक्षात येतं की ज्याच्यासाठी आपण तेल वापरतो त्याच्या वाहनासाठीच तेल घालतो. आपल्याकडे पाईपलाईन नाहीये, आपल्याकडे गॅस पाईपलाईन नाहीये. 2000 किलोमीटर फक्त पाईपलाईन आहे. प्रचंड पाईपलाईन पाहिजे 10,000 किलोमीटरची. मी नॉर्थ ईस्ट मध्ये असताना प्रत्येक वेळी अशी जाळ दिसायची, आग दिसायची. म्हणायचो काय, तर उल्फानी आज पाईपलाईन जाळली, ब्लास्ट केला आणि कित्येक दिवस ती पाईपलाईन जळत राहायची. 10 दिवस 15 दिवस बंद करता यायची नाही. फायर ब्रिगेडचं आपलं अपयश. इतकं तेल आपलेच लोक जाळतात प्रचंड प्रमाणात. रिलायन्सला कसं काय तेल मिळतं राजस्थानमध्ये. दुसरा प्रॉब्लेम आपला असा आहे की आपलं तेल जे आहे त्याचं ट्रान्सपोर्टेशन लॉसेस इतके प्रचंड आहेत. आपले इन्स्ट्रुमेंट्स प्रॉपर नाही आहेत. तुम्ही चुरघास नावाचा एक प्रकार माहिती आहे तुम्हाला? माहित नसेल. जट्रोपा बायोडिझेल म्हणतात. हे जट्रोपा बायोडिझेल आहे. आजकाल पुण्यामध्ये गाड्या दिसतात बघा, इट्स ऑन बायोडिझेल. आणि ह्या बायोडिझेलवरच्या गाड्या, हे जट्रोपा आफ्रिकेमध्ये सापडलं. पहिल्यांदा त्याचा यूज आफ्रिकेमध्ये झाला की तो बायोडिझेल म्हणून. त्याच्यामध्ये 35% ऑइल असतं जट्रोपाच्या वेळात. एरंडाचा प्रकार आहे. हो, एरंड माहिती ना आपल्याला, तो प्रकार आहे. आणि मग नंतर लक्षात आलं त्याचं इन्व्हेन्शन झाल्यानंतर हा प्रकार आपल्याकडे प्रचंड प्रमाणात रानात असाच उगवतो की हो. आणि जट्रोपा प्रचंड प्रमाणात भारतात आहे. ऊसापासून इथेनॉल तयार करतात. इथेनॉलचा जर आपण 10 ते 15% वापर पेट्रोलमध्ये केला, आज रिलायन्स करतं, तर आपलं प्रचंड प्रमाणात पेट्रोलची नीड कमी होणार आहे. ब्राझील माहिती आहे तुम्हाला? 1977 ते 1997 त्यांनी एक मिशन घेतलं हातामध्ये. ब्राझीलमध्ये प्रचंड प्रमाणात ऊस आहे. ब्राझील जगामध्ये सगळ्यात पहिल्या क्रमांकाचा साखर उत्पादक आहे. अतिशय हुशार माणसं. ब्राझिलियन लोकांनी काय केलं की हा ऊसाच्या मळीपासून आपण इथेनॉल तयार करू. आणि 1977 ते 97 पर्यंत त्यांनी ह्या इथेनॉलचा वापर पेट्रोलमध्ये करायला सुरुवात केली 10% प्रमाणे. त्यांनी आज त्यांच्या लोकल रिसोर्सेस प्रमाणे त्यांच्या फ्युएलची 70% गरज पूर्ण केलेली आहे. आपण जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर साखर उत्पादक देश आहोत जवळपास. आपले कारखाने बंद आहेत. का बंद आहेत? ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. इथेनॉलचा प्रोजेक्ट का होत नाहीत आपल्याकडे? फ्युएलचं कन्झम्पशन का होत नाही? सीएनजी आपल्याकडे का येत नाही? सीएनजी भरपूर प्रमाणात आपल्याकडे. ह्या गोष्टींचा ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी लक्षात येतं की पोटेन्शियल वी आर रिच प्रचंड प्रमाणात, पण कुठेतरी गडबड आहे. रबर उत्पादनात सांगितलं तुम्हाला, पेंटच्या उत्पादनात प्रचंड प्रमाणात.
पण तेच गडबड करतं. पॉलिथिनच्या उत्पादनात आपणच पहिल्या क्रमांकावर आहे आणि मुंबईचा पूर पॉलिथिनमुळे येतो. कारण आपण पॉलिथिन नीट टाकत नाही हो, जिथे टाकायचं त्याचा उपयोग ज्याच्यासाठी करायचा पाहिजे त्याच्यासाठी करत नाही तो. आणि एखाद्या गोष्टीचा उपयोग करायला की भरमसाठ करतो. बर्दापूर नावाचं गाव आहे अंबेजोगाईच्या जवळ, तिथे पहिल्यांदा एकही दुकान नव्हतं. एकाने एक गुमटी टाकली, 2 वर्षामध्ये 50 गुमट्या झाल्या. एकाने एक रिक्षा आणला, त्यांनी लगेच 50 रिक्षा. एक गोष्ट करायला की त्याच्या पाठीमागच लागतो. डोकं वापरत का काय असं मला कधी कधी वाटतं. आपण हा विचार जरूर केला पाहिजे. डॉक्टर माशेलकर नाव ऐकले तुम्ही? रसायनशास्त्रामध्ये प्रचंड विख्यात माणूस. हा असा प्रचंड मोठा माणूस आपल्याकडे आज लीडर म्हणून आहे. त्याचं लाईमलाईट आहे. तो दिशादर्शन करणार आहे. केमिकल इंडस्ट्रीजमध्ये पण प्रचंड प्रमाणात मोठं काम करू शकतो. आपण मुंबईपासून जर सुरुवात केली तर रोहा कोकणच्या कोस्टल एरियामध्ये तुम्हाला नुसते रसायनाचे उद्योग दिसतील. पेंट्स, इतर बाबतीत, सिरॅमिक्सच्या बाबतीत आपण प्रचंड पुढे चाललेलो आहोत. पण अजून पुढे गेलं पाहिजे. दुसरी ह्याच्या पुढची गोष्ट जी येते ज्याच्याने देश समृद्ध होतो. रसायना बाबतीमध्ये खूप रसायन आहेत. इतके रसायन आहेत की विचारू नका. जैविक विविधता. मला 1 तासामध्ये हे सगळं कम्प्लीट करायचे, त्यामुळे मी काही गोष्टी घाईघाईने करतोय. जैविक विविधता बाबतीत तुम्हाला जर सांगायचं झालं तर मी तुम्हाला सांगितलं की जपानचा तरुण मुलगा भारतात येतो बायोपायरसी करण्यासाठी. 45,000 प्रकारच्या वनस्पती भारतात सापडतात आणि त्यापैकी 15,000 वनस्पती म्हणजे जवळपास 35% वनस्पती इतरत्र कुठेही आढळत नाहीत. कुठेही आढळत नाहीत. ऑर्किड्स नाव ऐकले का तुम्ही? हे ऑर्किड, हे फुल, ह्याच्या 100% व्हरायटीज भारतामध्ये जवळपास आढळतात. अतिशय सुंदर फुल, तुम्ही कधी पाहिलं नसणार आहे. हे फुल 40 दिवस टिकतं. अमेरिकेला एक्सपोर्ट करतो, जपानला एक्सपोर्ट करतो. एका फुलाचं किंमत जवळपास 200-200 रुपये असते. हे प्रचंड प्रमाणात फुलं आपल्या अरुणाचलमध्ये सापडतात. बांबूच्या 93 ते 94% व्हरायटीज आपल्या भारतामध्ये आढळतात. प्रचंड बांबू आपल्याकडे आहे. आमचं ज्यावेळी ग्रुप डिस्कशन्स होत होती, कुठल्या प्रकारचं पोटेन्शियल सेक्टर्समध्ये आपण गेलं पाहिजे असं म्हणत होतो, त्यावेळी रिजनल रिसर्च लॅबोरेटरी जोरहाट मध्ये मी गेलो आणि तिथे बांबूवर संशोधन चाललंय असं मला कळलं. मी गेलो होतो खरं पाहायला. काँग्रेस घास आहे ना, ते काय कुठलं घास, काँग्रेस गवत म्हणतो ना आपण त्याला, ते गवत काय त्याचा अभ्यास करायला गेलो होतो. पण तिथं काय ते बंद झालेलं होतं म्हणून मी बांबू युनिटला गेलो. आणि बांबू युनिटला गेल्यानंतर ते म्हणले असं बांबू इतक्या प्रमाणात आपल्याकडे आहे, इतका अभ्यास चाललेला आहे बांबूचा सगळा. मग म्हणलं आता तुमचं कोणतं संशोधन चाललेलं आहे बांबूचं? हां, वी आर डुईंग रिसर्च ऑन दी ड्युरेबिलिटी, म्हणजे बांबू प्रॉडक्टची ड्युरेबिलिटी वाढवण्यासाठी करत आहोत. कुठल्या भागातल्या बांबूच्या प्रोडक्शनच्या ड्युरेबिलिटी वाढवण्यासाठी करत आहात? तो जळला न पाहिजे, त्याच्याप्रमाणे त्याची रिलायबिलिटी वाढली पाहिजे. मी सहज त्यांना प्रश्न विचारला. त्यांच्या संशोधकांनी उत्तर दिलं, वी आर डुईंग रिसर्च ऑन श्रीलंकन बांबू. विचार करा, आमच्या रिजनल रिसर्च लॅबोरेटरीजमध्ये आपल्या बांबूवर संशोधन व्हायला जास्त पाहिजे का श्रीलंकेच्या? दुसरी विचित्र घटना सांगतो. डॉक्टर चचारकर, काही गोष्टी अशा सिक्रेट डॉक्युमेंट्स असतात, तुम्हाला शेअर करायला काही हरकत नाही. डॉक्टर चचारकर नावाचे DRL चे डायरेक्टर, त्यांनी सांगितलेली माझी घटना आहे. टेक्सास ब्रॅकेटा नावाची एक वनस्पती अरुणाचलात सापडते. हा टेक्सास ब्रॅकेटाचं वैशिष्ट्य असं की त्या वनस्पतीचे झाडाची पानं काढली तर परत त्याला पानं येत नाहीत मित्रांनो. आणि असे प्रचंड पानं ट्रकने बाहेर चाललेली होती. मी सहज विचारलं, शेरगाव नावाचं गाव आहे आमच्या तिथून, आणि ते म्हणले की हे गाव एक्सपोर्ट होतं म्हणे. हे पानं नुसतं एक्सपोर्ट होत नाही, ह्याचं स्मगलिंग पण होतं. मी थोडं खोलात जाऊन विचार केला तर मी विचारलं, तुम्हाला लक्षात आलं की टेक्सास ब्रॅकेटा इट्स अ शुअर शॉट मेडिसिन ऑन कॅन्सर. महिलांमध्ये होणाऱ्या कॅन्सरवर हे शुअर शॉट मेडिसिन आहे. इंटरनॅशनल मार्केटमध्ये 10 ग्रॅम औषधाची किंमत जवळपास 3 लाख रुपये. मित्रांनो, ह्याच्या 4 व्हरायटीज मिळतात. एक टेक्सास ब्रॅकेटाचा ABCD. ह्या 4 व्हरायटीज पैकी 4 भारतामध्ये सापडायच्या. मी म्हणतोय त्यापैकी आज 3 व्हरायटीज इटालीने पेटेंट केलेल्या आहेत. एक व्हरायटीचं एक झाड मी RRLच्या लॅबोरेटरीमध्ये पाहायला मिळालं मला.
ह्याची पुढची कहराची गोष्ट अशी आहे की दार्जिलिंगला जा, दार्जिलिंगच्या ख्रिश्चन मिशनरीजनी टेक्सास ब्रॅकेटीच्या रिमेनिंग व्हरायटीचं 100 एकरचं प्लांटेशन केलंय. 1-2 एकर नाही, 100 एकरचं प्लांटेशन केलंय. कसं काय केलं हो? इटाली कशी काय पेटेंट करते 1984 साली? विचार करण्याची गोष्ट आहे. कॅजलिना नावाची वनस्पती आपण आयोडेक्स वापरतो, त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये 35% रिअर स्पाइस भारतामध्ये मिळतात. पण अजूनही आमच्या कमिटीमध्ये काही लोक अशी होती की आदिवासी वेलफेअर असोसिएशनची काम करायची, ट्रायबल वेलफेअर असोसिएशनची. आंध्र प्रदेशमधल्या ट्रायबल वेलफेअर ऑफिसरमध्ये काम करणारा एक तरुण अधिकारी अभ्यास करायला लागला, तर तिथलं दूषित पाणी शुद्ध करण्यासाठी आदिवासी लोक काही वनस्पतींचा वापर करतात आणि ती वनस्पती पाणी शुद्ध करते. त्यांनी ती वनस्पती काही अभ्यासासाठी पुढे पाठवली आणि लक्षात आलं इट इज सेपरेटिंग हेवी मटेरियल्स, म्हणजे ॲटॉमिक मटेरियल जे आहे ते पण ती वनस्पती सेपरेट करू शकते. पुढच्या अभ्यासासाठी आपण विचार केला, आपल्याकडे लाल फितशाही आहे, तो तंग झाला. वी आर नॉट वर्किंग फॉर यू मिस्टर, असं त्याला उत्तरं मिळाली. अनफॉर्च्युनेटली तो तेवढ्या दृढ काळजाचा नव्हता. त्याने एका अमेरिकन विद्यापीठाबरोबर तो रिसर्च प्रोजेक्ट तयार केला. मित्रांनो, ती वनस्पती आज अमेरिकेच्या पेटेंटमध्ये. अशा अनेक रिसर्च प्रोजेक्ट भारतामध्ये होत आहेत, तुमच्या कॉलेजेसमध्ये होत आहेत. त्या रिसर्च प्रोजेक्टचं पेटेंट अमेरिकेला मिळतं, आपल्याला पैसा मिळतो. आय गॉट स्पॉन्सरशिप फ्रॉम अमेरिका असं आपण म्हणतो. लाज वाटली पाहिजे, खेट्ट बांधले पाहिजे त्यातल्या लोकांना की तुम्ही तुमच्या आईला विकतायत. मित्रांनो, तिथे असे बायो कॉन्स्पिरसी करणारे अनेक भारतामध्ये लोक आहेत. जसा जपानी तरुण आहे तशा अनेक लोक आहेत. आपल्या विद्यापीठांमध्ये ह्याचा अभ्यास झाला पाहिजे. टेक्सामध्ये तुम्ही ऐकलं, बासमतीचं पेटेंट घेतलं होतं, हळदीचं पेटेंट घेतलं होतं. किती झगडावं लागतं. उद्या मी पेटेंट बाबतीत बोलणार आहे तुम्हाला की किती पेटेंट भारतामध्ये होतात. ही सत्य घटना आहे. अशी स्थिती भारतामध्ये आहे. आंब्याचं प्रोडक्शन, हापूस, नेहमी म्हणतो स्वीटेस्ट आहे मँगो, पण त्याच्यावर अभ्यास झाला पाहिजे. द्राक्षावर अभ्यास झाला पाहिजे. प्रोसेसिंग व्यवस्थित पद्धतीने व्हायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार ज्यावेळी करतो त्यावेळी मला सहज वाटतं समथिंग वी आर नॉट. सर्पगंधा नावाची वनस्पती नाव ऐकलं असेल. ब्लड प्रेशरवर सरपाईल नावाचा ऍक्शन आहे. सरपाईल काही होतं हे आपल्या भारतात. जांभूळ डायबिटीससाठी प्रचंड प्रमाणात. काही काढावं. 2000 औषधं आहेत असं म्हणतात आणि ह्या 2000 औषधांपैकी 18 औषधं हे जैविक विविधतेतून येतात. फक्त 200 औषधं आहेत ते प्राणीजन्य आणि केमिकल्स आहेत. हे 1800 पैकी 1800 व्हरायटीज भारतामध्ये सापडतात. आजकाल अमेरिकन कंपनीज हर्बल प्रॉडक्ट म्हणून सेल करायला लागलेत आपल्या आयुर्वेदाचा. हिमालय एवढा मोकळा पडलाय, ओस पडलाय, प्रचंड व्हर्जिन जंगल आहे. अरुणाचलमध्ये जाऊन आल्यानंतर लक्षात येतो की किती व्हरायटीज आहेत. ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण केला पाहिजे, विचार केला पाहिजे. ह्या सगळ्या समृद्धीचा आपण अभ्यास केला पाहिजे. 2516 किलोमीटरचा आपला किनारा आहे, समुद्र किनारा. तो तर अजून अनटचड आहे बायोडायव्हर्सिटीच्या बाबतीत. डिफरंट स्पेसीज आहेत. अंदमानला आमची शाळा, विवेकानंद केंद्राची शाळा होती, तिला ज्यावेळी आम्ही अभ्यास करायला लागलो तर एक ॲस्टॉनिशिंग फॅक्ट्स आहेत. ह्या सगळ्यांचा अभ्यास जर झाला तर प्रचंड मोठं काम करू शकतो. बायोडायव्हर्सिटी नावाचा एक प्रकार असतो. त्याच्यामध्ये त्या बायोडायव्हर्सिटीमध्ये श्रीमंत देश आणि बायोडायव्हर्सिटीसाठी असणारे श्रीमंत देशांचा विचार केला जातो. तर बायोडायव्हर्सिटीसाठी असणारे श्रीमंत देश हे खऱ्या अर्थाने गरीब देश आहेत आणि खऱ्या अर्थाने जे श्रीमंत देश आहेत ते बायोडायव्हर्सिटी बाबतीत फार पुअर आहेत. तरीही ते श्रीमंत आहेत. आपल्या जोरावर त्यांची श्रीमंती आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण केला पाहिजे. ऑर्किड झालं, टेक्सास ब्रॅकेटा झालं, सर्पगंधा झालं, बांबू झालं, ह्या सगळ्या गोष्टींचा प्रचंड प्रमाणामध्ये निर्मिती भारतात होते. पण वी आर लॅकिंग दॅट. ह्याच्यातच आटून पडता येणार. बायोडायव्हर्सिटी पण परत विषय आहे. बायोटेक्नॉलॉजीचं तुम्ही आता उदाहरण घेतलं की बायोटेक्नॉलॉजीमध्ये डेव्हलपमेंट होणार आहे. कम्प्युटर मशीन हे माणसासारखं होणार आहे. हे मला नाही वाटत होईल म्हणून. होऊ नये, देवाने तसं करू नये. तोपर्यंत जग बुडलं तरी चालेल असं म्हणतो मी. कॉम्प्युटरने माणसाची जागा घेतली म्हणजे जग बुडलंच की हो. ह्या सगळ्या गोष्टींचा पुढे जावं लागतं आपल्याला. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, नुसतं केमिकल आणि बायोटेक्नॉलॉजीच्या बाबतीत राहता येत नाही. आपण पुढे जाऊ मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमधला पोटेन्शियल भारताचं प्रचंड आहे. जगामध्ये आपली दुसऱ्या नंबरची लोकसंख्या.
युनिट्स डिफाईन करावे लागतात, आपल्याला तयार करावे लागतात, ते मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर्स. आपली यंग पॉप्युलेशन वाढत चालली आहे. उद्या त्या बाबतीत परत अजून आपण डिटेल अभ्यास करणार आहोत, त्या पॉप्युलेशनचा कसा वापर करायचा. मॅन्युफॅक्चरिंग, स्किलफुल मॅन्युफॅक्चरिंग व्हायला पाहिजे. काही दिवसापूर्वी मी औरंगाबादला गेलो होतो, तिथे अजूनही आपली तरुण मुलं 1947च्या लेथ मेड इन इंग्लंड वापरतात. जगामध्ये सीएनसी मशीनचं काम चाललेलं आहे. ह्या क्षेत्रात देखील आपली लोक खूप पुढे आहेत, अभ्यास चांगला करतायत. उल्हासनगर नाव तुम्हाला माहिती आहे, सगळेजण हसत उल्हासनगर घेतात, पण मला त्या लोकांचा फार अभिमान आहे. त्या लोकांनी या देशाला जे काही दिलं ते तुम्ही कोणीच दिलं असेल असं मला कधी कधी वाटतं, सिंधी लोकांनी. तरी जी टेक्नॉलॉजी जी हंट करतात ते अफलातून करतात. आपले तरुण पोरे आजकाल काही कमी नाही आहेत. काही दिवसापूर्वी पुण्याला जाण्याचा योग आला आणि आज लक्षात आलं की मॅन्युफॅक्चरिंग डिव्हाइसेसमध्ये सीएनसीची फार गरज आहे. मोठ्या प्रमाणावर सीएनसी मशीन्स लागणार आहेत आणि एका सीएनसी मशीनची किंमत 2-2 कोटी आहे. काही तरुण मुलांनी विचार केला, अभ्यास केला याच्यावर की खरंच सीएनसी मशीन एवढी कॉस्टली आहे का. त्यांनी दुसरा अभ्यास असा केला की सीएनसी मशीनच्या काय गोष्टी भारतात तयार होऊ शकत नाही. आणि त्याने अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की आपल्याकडे जरी लोह चांगला असलं पाहिजे, पोलाद चांगला असलं पाहिजे, तरी सीएनसी मशीनचा जो ढाचा आहे तो आपल्याकडे तयार होणं शक्य नाही, कारण त्याच्यासाठी मोठं इन्फ्रास्ट्रक्चर लागतं. आणि त्या सीएनसी मशीनचा इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे नसल्यामुळे आपण सीएनसी मशीन आयात करतो ढाचा तयार करण्यासाठी. त्या लोकांनी विचार केला, आपण जस्ट एक बॅक जनरेशनच्या सीएनसी मशीनच्या ढाचे आपण आयात करू का. आणि जर्मनीमधल्या अनेक लोकांनी फार खुशीने ते ढाचे आपल्याला द्यायला परवानगी दिली आणि आपल्याला ते ट्रान्सपोर्टेशन कॉस्टमध्ये भारतामध्ये त्यांनी पाठवून दिलं. त्यांच्या दृष्टीने ते भंगार, आपल्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. ते भारतामध्ये आलं फक्त 7 लाख रुपयामध्ये सीएनसीचा ढाचा, त्याच्याबरोबर टूल्स आले, डायमंड टूल्स असतात. ह्या पोरांनी काय अभ्यास केला की ह्याच्यावरचे कंट्रोलर्स जे आहेत ते कंट्रोलर्स भारतातले लोक चांगले तयार करू शकतात. त्याचं सॉफ्टवेअर आहे ते भारतातले लोक चांगले तयार करू शकतात, मस्त तयार करू शकतात. त्यांनी अभ्यास केला आणि म्हटले कंट्रोलर्स आपण इथे तयार करू, सॉफ्टवेअर इथे डेव्हलप करू, आपल्याला पाहिजे तसं सॉफ्टवेअर तयार करू, आपल्याला पाहिजे तसे कंट्रोलर तयार करू. ही मशीन भारतामध्ये आणतात, ती शॉप फ्लोअरला जायला 9 लाख रुपये लागतात. त्याच्यावर काम करतात 2 महिने, घडलेली घटना आहे, सद्य घटना आहे. 2 महिने काम करतात, कंट्रोलर्स चांगली वापरतात, सॉफ्टवेअर चांगली वापरतात. 40 लाखामध्ये छान नवी सीएनसी मशीन तयार होते, ती विकतात 60 ते 70 लाखाला. भारतीय माइंड आहे, तरुण मुलं आहे, मस्त. आणि आज आपलं सीएनसी मशीन मध्ये आपण खूप पुढे. 60% मशीन सगळ्या सीएनसी मशीन झाल्या पाहिजेत, त्यासाठी प्रचंड काम केलं पाहिजे. आपल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये अजूनही सीएनसी मशीन नाहीये, सांगा कुणाचं आहे का. काम करायला पाहिजे. जिथे कुठे सीएनसी मशीन आहे तिथे जा, पहा. मेकॅनिकल डिव्हिजनच्या लोकांनी तर जरूर जायला पाहिजे, सीएनसी शिवाय पर्याय नाही. ह्या सर्व गोष्टींचा ज्यावेळी आपण अभ्यास करतो, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला जरूर करावा लागतो. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मधल्या ह्या गोष्टी आपल्या खूप स्ट्रेंथ निर्माण करणार आहे. मॅन्युफॅक्चरिंग नंतरचं जे क्षेत्र येतं, मॅन्युफॅक्चरिंग मध्ये फार वेळ राहत नाही, कारण वेळ किती जातोय कळत नाही मला बोलताना. पण पुढचं क्षेत्र येतंय ते सेवा क्षेत्र. तर सेवा क्षेत्र हे फार मोठं क्षेत्र आहे. उद्या त्याच्यावर मी विस्ताराने बोलणार आहे. आता काही बाबतीत बोलतो. ज्या बाबतीत बूममय असं म्हटलं जातं ते क्षेत्र आहे सॉफ्टवेअरचं क्षेत्र. प्रचंड बूम आहे. 1983 साली 83-84 साली आपण $12 मिलियन सॉफ्टवेअरचं प्रोडक्शन करत होतो. म्हणजे जवळपास 12 कोटी रुपयांचं आपण सॉफ्टवेअरचं उत्पादन करत होतो. 2000 मध्ये ते 500 पट वाढलं. 1-2 पट नाही, 500 पट वाढलं. ते आज 60,000 कोटी रुपये. त्यापैकी 47,000 कोटी रुपयाचं आपण एक्सपोर्ट करतो. फक्त 13,000 कोटी रुपये आपण आपल्यासाठी वापरतो. तेवढं सॉफ्टवेअर. म्हणजे आपल्याकडे सॉफ्टवेअरचं कन्झम्पशन किती आहे बघा. आपण सॉफ्टवेअर किती वापरतो. मित्रांनो, जगाच्या परिभाषेमध्ये जर बोलायचं झालं तर जगाच्या परिभाषेमध्ये हे कॉन्ट्रीब्युशन केवळ 1.5 ते 2%. चांगल्या लिडिंग सॉफ्टवेअर कंपनीचं वर्ल्ड कॉन्ट्रीब्युशन हे जवळपास 12 ते 15%.
वर्ल्ड बँकचे असे रिपोर्ट्स आहेत की आपण सॉफ्टवेअर किती प्रमाणात तयार करू शकतो, तर जगाच्या 15%ची गरज आपण पूर्ण भागू शकतो. 60,000 कोटी रुपये, त्याची 15 पट करा. बिहारचा विचारच करू नका, उत्तर प्रदेशचा विचारच करू नका, सगळ्या गोष्टी आपण खिशात घालू शकतो. इतकं सॉफ्टवेअरची निर्मितीचं पोटेन्शियल भारतामध्ये आहे. पण आपलं काम कशात आहे, पैसे का नाही मिळत मग आपल्याला, हा विचार करायला लागलो. आणि ह्याचं उत्तर मला फार छान मिळालं. पुण्यामध्ये माझा एक मित्राचा भाऊ सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करतो. ती सॉफ्टवेअर कंपनी अमेरिकेत आहे. कोणत्या माणसाची, भारतीय माणसाची. माणसं काम कुठे करतात, भारतात करतात. फक्त कंपनी तिथे, दुकान तिथे, वर्कशॉप इथे, आणि इथे काम करतात. आणि ते काम कशावर करतायत, तर अमेरिकेतल्या लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनच्या सॉफ्टवेअर काम करतात, त्याच्या सॉफ्टवेअरवर. मी त्याच्याशी गप्पा मारायला लागलो. तो म्हणाला, अरे फार छान आहे, आमची कंपनी अशी आहे, आम्हाला पहिल्यांदा ते स्टीफन कोवेचं पुस्तक देतात, 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल सांगतात, सगळ्या गोष्टी सांगतात, फार नाईस कंपनी, वी गॉट, पण पर ॲनम PA काहीतरी 3 lakhs रुपीज. मी विचार केला, मग काय रे, तू कशाला अभ्यास करतोस, तर लाईफ इन्शुरन्सचा. मग आपल्या भारतीय लाईफ इन्शुरन्ससाठी हे सॉफ्टवेअर वापरता येईल का, आपली भारतीय लाईफ इन्शुरन्स तर फार कमी लेवलची आहे, अमेरिकन लाईफ इन्शुरन्स. नाही, इट इज ट्रेड सिक्रेट म्हणे. भारतीय माणूस भारतीय धर्तीमध्ये भारतीय माणसाच्या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर तयार करतो, पण ते भारतीय कंपनीसाठी वापरत नाही. अशा लोकांना काय म्हणावं, जोड वापरायचं ना काय, कुली आहेत, सॉफ्टवेअर कुली आहेत. एकाने देखील ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये काम केलंय का. माझे अमेरिकेतले मित्र बँकिंग सेक्टरमध्ये डेटा एंट्रीचं काम करतात, म्हणतात मला डॉलर्स मध्ये पैसे मिळतात. मी नेहमी म्हणतो, तुम्ही ऊसतोड कामगारांचं पुनर्वसनाचं काम केलं, आता ह्या सॉफ्टवेअर कुलींचं पुनर्वसनाचं काम ABVP केलं पाहिजे, असं मला नेहमी वाटतं. आपल्यामध्ये त्या किलिंग स्पिरिट नाही. अरे तिकडे जर ते सॉफ्टवेअर जर अमेरिकन लाईफ इन्शुरन्स कंपनीला लागत असेल, तर आपल्याला नाही का वापरता येणार ते, हा साहसूद विचार नाहीये. जर बाहेरच्या लोकांना आपण औषध देत असू आणि एका गोळीने आपल्या आईचा बरं होणार असेल डोकंदुखी, तर त्या आईला देणार नाहीत आपण ट्रेड सिक्रेट म्हणू. ह्या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास केला पाहिजे मित्रांनो. इन्फॉर्मेशनच्या बाबतीत आपण लिडिंगला आहे, पण ह्या सगळ्या गोष्टीत आपण पुढे गेलं पाहिजे. सॉफ्टवेअर झालं, सॉफ्टवेअरमध्ये प्रचंड मार्केट आहे. तुम्हाला जस्ट सांगायचं म्हणलं तर मार्केटमध्ये किती, तर ॲडव्हर्टायझिंगमध्ये सध्या 60 कोटीचं उलाढाल आहे. 2020 मध्ये ती जवळपास 20,000 कोटीची होईल. मास मीडियामध्ये आता 3,200 कोटीची उलाढाल आहे. 2020 मध्ये ती 35,000 कोटीची होईल. एंटरटेनमेंटमध्ये भारताचा बॉलिवूड पाहतात सगळे हॉलिवूडचे पिक्चर, पण एंटरटेनमध्ये 1,000 कोटी रुपयांचं आता प्रोडक्शन आहे. येणाऱ्या काळामध्ये ते 8,000 कोटीचं होईल. टेलिफोन 35,000 कोटीचं आताचं टर्नओव्हर आहे. येणाऱ्या काळात 7 लक्ष कोटीचं होईल. असं प्रचंड आहे. टेलिफोनचं उदाहरण आलं म्हणून तुम्हाला सांगतो, टेलिफोनमध्ये आपण जगात आता जवळपास 7व्या-8व्या स्थानावर आहोत. सगळे आपले इलेक्ट्रॉनिक्स एक्सचेंज झालेले आहेत. नुसते एक्सचेंज राहिले नाहीत, मॅन्युअल एक्सचेंज, पूर्ण इलेक्ट्रॉनिक्स एक्सचेंज झालेले आहेत. 5 लक्ष खेड्यामध्ये आपला टेलिफोन गेलेला आहे. एवढंच नव्हे तर मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या किती वाढते, तर 10 लक्ष मोबाईल्स प्रति महिना एवढ्या वेगाने वाढते. काही काळापूर्वी 1995 साली 0.5% फक्त मोबाईल वापरायचे देशातले, आता 17% लोक मोबाईल वापरायला लागले. नेटवर्कच्या बाबतीत जगामध्ये आपला 5वा क्रमांक आहे. टेलिफोनच्या बाबतीत कम्युनिकेशन, नेटवर्क कम्युनिकेशनच्या बाबतीत टेलिफोन डेन्सिटी नावाचा प्रकार असतो, तो 7 आहे. आता येणाऱ्या काही 4-5 वर्षामध्ये तो 15 होईल. प्रचंड प्रमाणात आपलं काम चालू आहे. कम्युनिकेशनमध्ये आपले अनेक सॅटेलाइट आहेत जे ह्याच्यासाठी मदत करतात. विक्रम साराभाई स्टेशनमध्ये गेल्यानंतर हूर भरून येतं, का आपण करतोय का काय असं वाटतं. सॅटेलाइटचं नाव आलं की सॅटेलाइट अंतरिक्ष किंवा स्ट्रॅटेजिक इंडस्ट्री पुढचं क्षेत्र. सेवा क्षेत्राचं उद्या अजून आपण जास्त घेऊ, कारण उद्या आपल्याला ते डायरेक्ट आपल्याशी रिलेटेड आहे. आपला रोल काय असावा याच्यासाठी. स्ट्रॅटेजिक सेक्टरमध्ये काय काय केलंय का. स्ट्रॅटेजिक सेक्टरमध्ये कुठले सेक्टर्स येतात, डिफेन्स, ॲटॉमिक रिसर्च, स्पेस, हे क्षेत्र ह्या स्ट्रॅटेजिक सेक्टरमध्ये येतात. स्ट्रॅटेजिक क्षेत्र फार महत्वाचं आहे, ते लाईक स्ट्रॅटेजी ओनली. ह्या बाबतीत काय करता येईल आपल्याला विचार.
या स्ट्रॅटेजिक सेक्टरमध्ये ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी काही गोष्टी लक्षात येतील आपल्याला, की सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल नाव प्रकार आपल्याला माहिती आहे. त्यातला पहिला प्रकार तुम्हाला सांगतो. 3 प्रकार असतात: सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल, नंतर पोलार सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल आणि जिओ स्टेशनरी सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल. आकाशामध्ये एक सॅटेलाइट पाठवल्यानंतर प्रचंड बदल भारतामध्ये होतात. त्यामुळे सॅटेलाइट रिसर्च हा फार महत्त्वाचा रिसर्च आहे. अग्निबाणाचं संशोधन जर केलं तर मिसाईल संशोधनासाठी त्याचा वापर करता येतो, हे लक्षात आलेलं आहे आपल्याला. अग्नी बाबतीत झालेले, त्रिशूल बाबतीत झालेले, पृथ्वीच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण आहोत. पण ही स्वयंपूर्णता आपण अचीव्ह कशी केली? आपण खरंच नतभ्रष्ट आहोत का? नाही, आपण नतभ्रष्ट नाही आहेत. फक्त आपल्याला पेटवणारे लोक पाहिजेत. आपल्यामधला हनुमान जांबुवंत हनुमान आहे ना, तो जागृत करणारे जांबुवंत आपल्याला पाहिजे. डॉक्टर कलाम त्यासारखेच. क्रायोजेनिक इंजिन नावाचा एक प्रकार असतो. एखादा सॅटेलाइट जिओ स्टेशनरी म्हणजे भूस्थिर स्थितीमध्ये जवळ पाठवायचा असेल, कम्युनिकेशनच्या बाबतीत आणि इंडियन रिमोट सेन्सिंगच्या बाबतीत हा फार महत्त्वाचा भाग असतो. भूस्थिर स्थितीमध्ये ज्यावेळी पाठवायचा असतो त्यावेळी तो 3600 किलोमीटर असं त्याचं गणित आहे, तो तिथे पाठवतात. त्यासाठी 3 स्टेज लॉन्चिंग व्हेकल असतं. त्याला जिओ स्टेशनरी लॉन्चिंग व्हेकल असं म्हणतात. त्याचा जर आपण विचार केला तर त्याच्यासाठी जे फ्युएल असतं, फ्युएल जे इंधन असतं ते सॉलिड स्टेट फ्युएल वापरतात आपण. ते सॉलिड स्टेट फ्युएल काय असतं, त्याचा वापर जर केला तर अग्निबाण जड होतं. आणि जड झाल्यामुळे जे पेलोड असतं म्हणजे सॅटेलाइट जे आकाशात पाठवायचं असतं त्याचं वजन कमी होतं. जर अग्निबाणाचं वजन कमी झालं तर पेलोडचं प्रमाण आपण जास्त वापरू शकतो. अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल तयार होत नव्हतं. SLV-3चं पहिलं लॉन्चिंग झालं, PSLVचं लॉन्चिंग झालं. आणि जर हे सॉलिड स्टेट फ्युएल आपण लिक्विड फ्युएल मध्ये कन्वर्ट केलं तर त्याचं वजन जवळपास 50 टन कमी होतं. 1 किलो वजन जर कमी केलं तर काही लाख रुपयांचा फायदा होतो. 1 किलो वजन कमी केलं तर काही लाख रुपयांचा फायदा होतो. लिक्विड स्टेज जर आपण वापरली, लिक्विड फ्युएल जर वापरलं तर 40 टन जवळपास त्याचं वजन कमी होतं. ह्याच्या पुढे जाऊन गॅसियस स्टेज म्हणतात त्याला, गॅसियस कन्व्हर्जन स्टेज. म्हणजे गॅसियस जर स्टेज वापरली तर त्या अग्निबाणाचं वजन जर 500 टन असेल तर जवळपास 350 टन होतं, म्हणजे 150 टन कमी. आणि ती गॅसियस स्टेज म्हणजे क्रायोजेनिक इंजिन आहे, ते कन्वर्ट करतं. अप्पर स्टेज, थर्ड स्टेज म्हणतात. आपल्याला क्रायोजेनिक इंजिन देण्याबाबतीत अमेरिकेने नकार दिला. रशिया, आपल्याला तुम्हाला माहित असेल, ही युद्ध झालं होतं, ते अगदी युद्ध होतं. मी त्यावेळी इंजिनिअरिंगला होतो, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेमध्ये शिकत होतो. तिथलं देखील वातावरण भारलेलं होतं. मध्ये त्या काळात IITत गेलो, तिथलंही वातावरण भारलेलं होतं त्या काळात. आणि ते क्रायोजेनिक इंजिन देत नाहीत म्हटल्यानंतर रशिया म्हणलं आम्ही देणार नाहीत. आम्ही यावेळी म्हणलं होतं की टेक्नॉलॉजी आम्हाला पाहिजे, टेक्नॉलॉजी आणि क्रायोजेनिक इंजिन दोन्ही पाहिजे. देत नाहीत म्हटले. अग्नीसाठी वापरतात तुम्ही. आपलं सगळं काम ठप्प. आणि ठप्प झाल्यानंतर आता काय करायचं प्रश्न पडतो. पण डॉक्टरांनी सगळ्या रिसर्च इन्स्टिट्यूटचं, सगळ्या कॉलेजेसचं इतकं सुंदर नेटवर्किंग त्यावेळी केलं. क्रायोजेनिक इंजिनचा अभ्यास सुरू झाला. आपण क्रायोजेनिक इंजिन तयार केलं. मित्रांनो, आज आपण आपला अग्निबाण वापरून आकाशामध्ये सॅटेलाइट पाठवतो. फक्त आपले नाही तर कोरियाचा सॅटेलाइट पाठवला, एक जर्मनीचा सॅटेलाइट पाठवला. आपलं जिओ स्टेशनरी सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल आज आपल्या अस्तित्वात आहे. ते इंडिजिनियस आहे. आणि हे एक सॅटेलाइट लॉन्चिंग केल्यानंतर जवळपास 500 ते 600 कोटी रुपयाचा फायदा होतो. जगामध्ये अशा फक्त 3-4 देश आहेत, 3च देश आहेत, आपण चौथे. पण आपली जर किंमत जर पाहिली तर इतर देशांना ती परवडणारी आहे. 204 देशांसाठी आपली मार्केट खुली झाली. हे अचिव्हमेंट आहे. क्रायोजेनिक इंजिनचा ज्यावेळी अभ्यास करायला तरुण मुलांना एम्प्लॉयमेंट दिलं गेलं इस्रोमध्ये, त्यावेळी ते तरुण पोरं काम करायची. त्याचं ॲव्हरेज एज होतं 25 पण नव्हतं, फार कमी. आणि जेव्हा ते अभ्यास करायला लागली, काम करायला लागली, इकडे तिकडे पाहायची आणि विचारायची, अरे देयर इज नो बिग शॉट हिअर, नो सिनियर बॉस हिअर, वी आर वर्किंग ऑन द प्रोजेक्ट अँड व्हॉट वी आर डुईंग. ते सगळे असे गलित गात्र असायची. कुणीच आपल्याला बॉस नाही, गायडेड करणारा नाहीये. डॉक्टरांनी यांना मोकाट सोडलेलं होतं असं म्हणू आपण. ही लोक विचार म्हणजे अशी घेऊन गेलेली होती. डॉक्टरांनी ज्यावेळी त्यांना सांगितलं की अशा प्रकारच्या याच्यावर तुम्ही काम करतायत, इट इज अ युनिक कॉन्ट्रीब्युशन टू द नेशन, तुमचं नाव अजरामर होईल. त्याच्यानेच अरे आम्ही एवढ्या मोठ्या प्रोजेक्टवर काम करतोय. परत आपल्या लोकांचा हाच प्रॉब्लेम आहे. कुणी सिनियर बॉस नाही म्हणून काम करत नाही.
काही मोठं काम दिलं, अरे मी एवढं मोठं काम करू शकतो का? आपल्यामधलं ते सिंहत्वच गेले का काय असं मला कधी कधी वाटतं. आणि रिमार्केबल मोटिवेशन सुरू झालं, काम सुरू झालं. ह्या पोरांनी इतकं प्रचंड काम केलं, ह्यांनी जे अचिव्हमेंट केलं ते गेल्या काही लोकांनी करू शकले नव्हते. ही कॅपॅसिटी आपल्यामध्ये आहे. ॲटॉमिक रिसर्च महत्वाचं सेक्टर आहे. पहिलं आपण शक्ती प्रदर्शन केलं पोखरणमध्ये, नंतर परत केलं. अमेरिकेचे स्पाय सॅटेलाइट मॅपिंग कितीचं करू शकतात, तर जवळपास 10 मिलीमीटरचं मॅपिंग करू शकतात. आपले सॅटेलाइट पण मॅपिंग करतात आता, 1 मीटरचं तरी करतात, 1 फुटाचं तरी करतात. आपण पण पुढे चाललोय. 10 मिलीमीटरचं मॅपिंग करतात, 10 मिलीमीटरचं. त्यांचं मॅपिंग करत असताना देखील त्यांना चुकवून आपण ॲटॉमिक शक्तीचं प्रदर्शन केलं. एक नाही 3 प्रकारच्या टेस्ट घेतल्या. एक ॲटॉमिक टेस्ट त्याला म्हणतात, न्यूक्लिअर फ्युजन टेस्ट, फिजन टेस्ट अणुविघटन. दुसरं फ्युजन थर्मोन्यूक्लिअर स्टेज अणुसंयोग, थर्मल बॉम्ब किंवा आपण हायड्रोजन बॉम्ब म्हणतो. आणि तिसरं सब क्रिटिकल टेस्ट. ह्या सब क्रिटिकल टेस्ट ज्या कॉम्प्युटरमध्ये होत्या त्या कॉम्प्युटर हॅक करण्याचा प्रयत्न मध्ये झाला. पण आपले लोक आता शहाणे झालेत. आपलं ते सगळ्या सॉफ्टवेअर दुसरीकडे असतं, दुसऱ्याच हॅक करून दिलं. बारच्या ज्या साईट हॅक झाल्या ना त्या दुसऱ्याच झाल्या आणि सगळे मिसकन्फ्युजन नव्हतं. आपले लोक आता शहाणे झाले. मित्रांनो, ऍडमिरल रामदास माहिती आहे तुम्हाला? ऍडमिरल म्हटल्यानंतर कसं वाटतं आपल्याला? दूर भरून येतो ना. ह्या माणसाने आपलं शक्ती प्रदर्शन झाल्यानंतर संसदेमध्ये निदर्शन करायचं ठरवलं. हा ऍडमिरल भारतीय सैन्याचा नौकाशास्त्राचा प्रमुख. अशी नतभ्रष्ट लोक भारतात आहेत. पंतप्रधान आपले अटलजी ज्यावेळी अमेरिकेला गेले तर आपल्या लोकांनी काळ्या फिती दाखवल्या. म्हणजे तुम्ही जागतिक विध्वंस करायला निघालेला आहात. अरे बाबा, पण तुम्हाला सत्यस्थिती माहित आहे का? विल्यम पेरी नावाचा अमेरिकन डिफेन्स सेक्रेटरी होता. तो भारतामध्ये आला त्यावेळी ज्या डॉक्टर कलामांशी ते बोलणं झालं, तुम्ही NTPC वर साईन करा, न्यूक्लिएशन नॉन प्रोलिफरेशन ट्रीटी आहे त्याच्यावर साईन करा. ती जर साईन केली तर तुम्हाला बरं होईल असं ते सांगायला लागले. आपले जे 5,000 10,000 न्यूक्लिअर डिव्हाइसेस आहेत ते कमी करून आपण 2,000 वर आणू. आमच्याकडे एकही डिव्हाइस नाही बरं का अजून, भारताकडे एकही डिव्हाइस नाही. त्यावेळी हे म्हणतात आपण ते 5,000च्या 2,000 आणू. डॉक्टर कलामांनी त्यांना विचारलं, विल्यम पेरीला, why you are worried, why you are talking about only 2,000, why should not be 0? शून्यच का न्यूक्लिअर इन्स्ट्रुमेंट करत नाहीत आपण? न्यूक्लिअर वेपन शून्यावर का आणत नाहीत? विल्यम पेरीने उत्तर दिलं, इट इज अ ड्रीम. 0 न्यूक्लिअर डिव्हाइस इज अ ड्रीम. म्हणजे न्यूक्लिअर डिव्हाइस कुणाकडे असले पाहिजे? फक्त अमेरिकेकडे असले पाहिजे. आणि आपला हा रामदास ऍडमिरल देखील मला म्हणावं वाटत नाही. आणि त्याला काय करावं, चौकात काय करावं? चौकात फक्त झेंडे लावायचेच असतात, विमान पण मारायचा असतो, पण आपल्या लोकांना जोड्याने मारायचं पण असतं असं मला वाटतं. बघा, एक असाच कोणतरी होता भागवत, त्याला